हा काय म्हणतो, जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे, किती आहे? बी आणि सी यांची सरासरी 19, तसेच सी ए ची सरासरी 21 आहे, तर ची किंमत किती? कोणाची किंमत किती? कोणाची किंमत काढायची आपल्याला? तर यांनी काय म्हटलं, तर ची किंमत किती इथे काहीतरी पाहिजे, ए बी सी. आपण सोडून देऊ गणित, कोणी ना कोणी काहीतरी निघणार असं. बघा मला एक सांगा, हा ए अधिक बी बरोबर किती सांगितलं का? 20. 20 गुणिला किती रे? 2. त्यानंतर सेकंड किती आहे? बी अधिक सी बरोबर किती आहे? 19. 19 गुणिला किती? 2. 2 2 का बरं घेत आहे? सरासरी म्हटलं म्हणून. चला त्यानंतर सी अधिक ए बरोबर किती आहे? 21. 21 गुणिला किती? 2. क्लिअर? हा सांगा बरं, हे किती आहे? 40. हा किती? 38. हा किती? येईल का लक्षात तुमच्या? मग आता इथे एक लक्षात येईल तुमच्या की 2 सी आहे, 2 ए आहे आणि 2 बी आहे, म्हणून 2 हा कॉमन काढलाय. आता मग 2 कॉमन काढल्यानंतर ए अधिक बी अधिक काय? 2 ए 2 बी 2 सी बरोबर काय? 40 अधिक 38 अधिक 42. सांगा 40 38 42 किती होते? 120. इथे लिहिले मी 120. ओके, इथे काय होईल? ए अधिक बी अधिक सी हा 2 गुणाकारातला भागाकारात केला. मग ए बी सी ची रेट सांगा. ए बी अधिक सी बरोबर किती? किती रे? 60. 2 ने याला भागा, हे राहिले 60. आता आपण म्हटलंय की इथे तर ची किंमत किती, मग कोणाची किंमत हे माहित नाही. समजा आपण ए ची किंमत विचारू, ए ची विचारू शकते, बी ची किंवा सी ची. समजा ती ए आहे, मग ए ची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला काय मायनस करावं लागेल? बीसी. पहा बरं बीसी आहे का? बीसी किती आहे? 38. मग 38 आपल्याला ए ची जर रेट काढायची आहे तर 60 वजा 38 म्हणजे उत्तर काय आला पाहिजे तुम्हाला? ए बरोबर 22. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तुम्हाला जर बी काढायचं असेल तर तुम्हाला काय मायनस करावं लागेल? बी काढायचं असेल तर ए सी मायनस करा, सी काढायचं असेल तर ए बी मायनस करा. सर्वच काढता येईल लक्षात. काही प्रश्नाचं उत्तर तुमचं 22. पर्याय क्रमांक किती देऊ आपण इथे? 2. ओके, जायचं पुढे. लिहिलं आहे? बारा वस्तूचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदविलेले आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी मिळवा. काय म्हणते का? 16 वस्तूचे सरासरी वजन 32 आढळले, म्हणजे आहेच ना ते. 16 वस्तूची किती आहे? हे बघा, 16 वस्तूचे 32 आहे, याच्यात अडचण नाहीये. पुन्हा म्हटलं त्याने, काय म्हटलं? पुन्हा. पुन्हा म्हटलं म्हणजे काय? प्लस. तपासणी केली तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 26. 34 अधिक 26 हे नंतर भरले होते, पण त्याऐवजी 34 26 नव्हतं घ्यायला पाहिजे. त्याऐवजी काय पाहिजे होतं? 24 आणि 16 असे नोंदविले. म्हणजेच काय? 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदविलेले आढळले. म्हणजे काय झालं? आपल्याला याच्यातनं तो वजा करावा लागेल. काय वजा करावा लागेल? काय वजा करेल? 24 आणि 24 प्लस 16 हे लक्षात आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. काय कराल? याच्या छेदामध्ये काही भागाकार कराल का? अरे भागाकार काही कराल का? इथे 16 ची त्यांनी दिली आहे, आलं लक्षात? त्याची ते काढली आहेत आपण आणि त्यातून ते वजा केले. अचूक सरासरी निवडायची आहेत आपल्याला. काय करा? छेदामध्ये काय करू? 16च का फक्त? अरे 16च का फक्त छेदामध्ये? एकूण किती आहे ते सांगा ना. पहिले 16, नंतर टाकू का 2 अजून? अरे 2 टाकायचे का? त्याने काय म्हटलंय पहा, पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूचे वजन अनुक्रमे किती? 34 आणि 26 च्या ऐवजी म्हटलंय ते. म्हणजे काय करता येईल तुम्हाला? तो 16 बरोबर आहे. वाढले का? वाढले नाही ना. 16 तर पूर्ण सरासरी आपल्याला वजन याची काढायचीच आहे ना. 16 पूर्ण काय? वस्तू 16 आहे, पण एकूण वस्तू किती? 16. आपण काय सरासरीची डेफिनेशन काय सांगताय? सूत्र काय सांगतो सरासरीचं?
दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. मग एकूण वस्तू किती आहे आपल्याकडे? 16. आता बोला सांगा. 16 दुने 32, 3, 16 त्रिक 48, 49, 50, 51. ओके. प्लस यांची बेरीज सांगा. 6 आणि 4 10, 11 किती झाले? 60. वजा हे किती? 6 आणि 4 10, 11 किती रे? 40. बरोबर आहे? तर हो की नाही? सांगा. भागाकारात किती परत? 16. बरोबर. 512 प्लस 60 मधून 40 काढा 20. भागाकारात किती? 16. हे किती झाले? 532. छेदामध्ये किती? चला सांगा बरं. सांगा बरोबर आहे. 16 त्रिक 48 किती राहिले? 5. परत 16 त्रिक 48 किती राहिले? 4. नाही कळत आहे? 500 किती रे? 32. याला कितीने भागायचं आहे तुम्हाला? ठीक आहे. आता सांगा. 16 त्रिक अरे बोलत चला. हे किती राहिले बाकी? हा किती? 2 बाकी. 16 त्रिक 48 किती राहिले बाकी? 4. एक्स्ट्रा शून्य घेतला, पॉइंट दिला. आता 16 दुने 32 किती राहिले? 8. 0. 33.2 वाला पाहून घे ना. किती आहे तो? 3 नंबर. 33 पॉइंट किती? 33 पॉइंट किती? 25. येईल का लक्षात? चालेल. उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक किती तुमचा? 3. ठीक आहे. जायचं पुढे. सात क्रमवार समसंख्यांची सरासरी 146 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 2011. सोपा. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 146. 146 ही सरासरी म्हणजे काय? मध्यांक, मधलांक काढलाय. काय काढलाय आपण? मधलांक. मग 7 म्हटल्यानंतर हा एक इकडे किती असायला पाहिजे? 3. आणि इकडे किती असायला पाहिजे? 3. आपल्याला मोठी म्हटलं की लहान? मोठी म्हटलं त्याने मोठी. मग 146 नंतर 148 2 2 ने वाढवा 150 आणि 100 किती? आणि 152 पर्यायामध्ये आहे का? पाहून घ्या. पर्याय क्रमांक किती? 4. लहान म्हटलं असं तिकडे आलो असतो. येत्या लक्षात? ठीक आहे. दहा माणसांच्या समूहातील 25 वर्ष वयाचा एक मुलगा माणूस बदलून नवीन माणूस आल्यास 10 माणसांचे सरासरी वय पूर्वीपेक्षा 2 वर्षांनी वाढते. तर नवीन माणसाचे वय बघा. मला एक सांगा. 10 माणसाच्या समूहातील 25 वर्ष वयाचा एक माणूस बदलला. एक माणूस गेला पण अजून आला ना. पण बदलून नवीन माणूस आला म्हणजे 10 मध्ये फरक पडला का? त्या नाही. एक गेला त्याचं वय होतं किती? वय असेल किंवा वजन असेल, दोन पैकी एक. ठीक आहे. त्याचं 25 होतं आणि सरासरी पूर्वीपेक्षा 2 ने वाढते. वाढते म्हटलं तिथं काय करायचं? प्लस. आता एकूण कॅन्डिडेट किती आहे? तर 10 आहे. प्रत्येकाची सरासरी कितीने वाढली? बस झालं.
काय करता येईल तुम्हाला 25 अधिक 10 दोन्ही किती रे 20. सांगा 25 आणि 20 45. प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. हे काय उतरणारा व्यक्ती किंवा तिथून जाणारा व्यक्ती येईल का लक्षात तुमच्या. मग एक व्यक्ती अजून तसा आला म्हणजे त्याचं वय 25च समजू आपण. पण परिणाम काय पडला, जे पूर्ण ग्रुप होता 10 लोकांचा त्यात प्रत्येकाचे वय कितीने वाढलं, सरासरी 2-2 ने वाढलं. म्हणजे 2-2 ने आपण वाढवून दिलं. म्हणजे उत्तर किती असेल तुमचं 45. लिहून घ्या 45. सरळ सेवेमध्ये असे प्रश्न घेतले आहेत आपण नाही का. बोट आणि नावाचे पण असे प्रश्न होते पहा. बोटेमध्ये एक व्यक्ती उतरला, नवीन व्यक्ती आला, सरासरी 2 ने कमी झाली, 3 ने वाढली, असे प्रश्न होते बरेचसे. ठीक आहे. कमी जर झाली म्हटलं तर मी सांगितलं तुम्हाला इथं मायनस करायचं येईल लक्षात. जायचं पुढे. जर 4, 9, 8 आणि क्ष यांची सरासरी 7 आणि 20, 2 क्ष आणि य यांची सरासरी 12 असेल तर याची किंमत किती. 2 अटीमध्ये सोडवायला लागेल. इकडे बघा. जर 4, 9, 8 हे बघा 4 अधिक 9 अधिक 8 अधिक काय क्ष, हे किती कॅन्डिडेट आहेत 1, 2, 3, 4. 4 ने भागल्यावर सरासरी किती आहे यांची 7. त्याने दिली आहे बघा 7 है ना. सरासरी किती आहे 7. मग याच्यावरून आपण क्षची रेट काढू शकतो. कशी बघा. बरोबर हा 7 असाच इथे तुम्ही क्ष ते लक्षात. हा 4 जाईल इथे गुणाकार. ठीक आहे. हे किती 8 आणि 9 17. 17 आणि 4 किती प्लस 21. ओके. हा क्ष बरोबर 7 चोक 28 वजा 21 म्हणजे क्षची रेट किती आली परत. क्षची रेट किती आली आपली 7. क्ष मिळाला तुम्हाला 7. आता मांडली त्याची गुरुपा. त्यानंतर म्हटलं त्याने 20 अधिक 2 अधिक क्ष. या क्षची रेट किती काढली आता आपण 7. मग इथे घ्यायचा 7 अधिक तो य. ठीक आहे. य घेतला किती झाले 1, 2, 3, 4. याला 4 ने भागतो. याची सरासरी किती दिली आपण बघा 12. ओके. आता याची रेट काढण्यासाठी काय करू. हा य असाच बरोबर. हे 12 गुणेला किती रे हा 4. पण याच्या पुढे हे जे काही संख्या यांची बेरीज करावं लागेल तुम्हाला. हे किती झाले 7 आणि 2 9. 9 आणि 20 29. ओके. आता याची रेट जर मला काढायची असेल तर 12 चोक 48. 48 वजा 29. सांगा या बरोबर किती मग. अरे किती 19. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ए बरोबर 19. ठीक आहे लक्षात. कळलं. चालेल. ठीक आहे रे. ठीक आहे. क्रिकेटच्या एका फलंदाजाने त्याच्या 51व्या सामन्यात काढलेल्या धावांमुळे त्यांची धावांची सरासरी 59.6 हून 60 झाली. कितीहून 59.6 वरून 60 झाली. म्हणजे काय झाली वाढली. तर त्याची 51व्या सामन्यातील धावसंख्या किती. 51व्या सामन्यातील धावसंख्या किती कसं काढते. क्रिकेटच्या एका फलंदाजाने त्याच्या 51व्या सामन्यात काढलेल्या धावांमुळे 51व्या सामन्यात काढलेल्या धावांमुळे धावांची सरासरी 59.6 हून 60 झाली. किती झाली 60 झाली. तर मला एक सांगा त्याची पूर्वी किती होती.
59.6 होती ना, याचा अर्थ 51 मध्ये त्याने काहीतरी जास्त काढले, म्हणजे 50 सामन्यामध्ये त्यांची किती होती? 59.6. येत्या लक्षात तुमच्या? बस हे सोडवलं की उत्तर मिळेल. सांगा काय होईल? पहा लक्ष द्या. 5 सक 30, 3 5 9 45, 45 आणि 3 48. किती राहिले रे? 4. 5 5 25 आणि 4 29. येईल लक्षात? आता 1 0 1 0 असा देऊन द्यायचा, पण हे घरा अगोदर पॉइंट आहे, इथे पॉइंट द्या, म्हणजे उत्तर किती आलं ते 2080. येईल लक्षात? इथे सांगा. हा 0 असा देऊन दिला मी. 6 1 6, 6 5 ओके. चला, म्हणून आपल्याला काय करायचं आहे आता? म्हणून 30 60 वजा किती रे? 29 80. सांगा उत्तर. 80. याचा 80. चला लिहून टाका. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 80 सामन्यात धावसंख्या किती? तर 80 धावसंख्या आहे. ओके, लिहून घ्या. ठीक आहे रे, जायचं पुढे. युवराजच्या 3 डावातील धावांची सरासरी 72 आहे. 4थ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या 4ही डावातील धावांची सरासरी 1 ने कमी होते. म्हणजे काय करता येईल पहा. युवराजच्या 3 डावांची सरासरी किती आहे रे? 72. धावा त्याच्या 4थ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्यांची 4ही डावांची सरासरी 1 ने कमी होते. म्हणजे 4 डावा सरासरी 72 च्या ऐवजी काय घेऊ? क्लियर? चला, याच्यातला फरक काढू म्हणजे उत्तर असायला पाहिजे. 3 दुणे 6, 3 7 21, 4 1 4, 4 7 28. पुढे काय म्हटलं तरी पहा, कमी होते. तर त्याच्या 4थ्या डावातील धावांची संख्या किती? सांगा. याच्यातला फरक 200 किती रे? 84 वजा 216 किती ते सांगा. किती? या 68 लिहून. पर्याय क्रमांक किती? 4. येईल का लक्षात? जायचं रे पुढे. चार क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? इझी प्रश्न आहे. 4 क्रमवार संख्यांची सरासरी कोणती संख्या? सम, पण ही विषम आहे ना. 27 ही विषम आहे, म्हणजे 1 2 1 2. मोठ्या काढून घेतो, लहान काढून. 27 नंतर 1 28, 28 आणि 2 30. 27 मधून 1 मायनस करा 26, 26 मधून 2 मायनस करा 24. लक्षात? या त्या 4 संख्या आहे, 1 2 3 4, की ज्या 4 संख्यांची सरासरी किती येते? ही विषम आहे आणि ही समसम आहे, तर लक्षात घ्या. येत्या लक्षात? या दोघांमध्ये 1 चा फरक आहे, तर या दोघांमध्ये 1 चा फरक आहे. तिकडे 2 चा आहे, तर इकडे 2 चा. समान वाटा करत आहे. समान वाटा करणे म्हणजे सरासरी असतात, मध्यांक काढणे. मग सांगा काय म्हणलं? लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती असायला पाहिजे? 24. 24. मोठी संख्या म्हटलं असतं 30 आलं असतं उत्तर.
ठीक आहे रे, जायचं पुढे. पंधरा मुलांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलांची उंची मिळविल्यास सरासरी 5 फूट 1 इंच होते, तर नवीन मुलांची उंची किती? 1 फूट म्हणजे 12 इंच. 1 फूट म्हणजे किती? माहिती आहे रे, 1 फूट म्हणजे काय? 12 इंच प्रमाण आहे. ठीक आहे. आता 15 मुलांची सरासरी उंची बघा, 15 मुलांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे. 5 फूट म्हणजे किती मग? 5 फूट म्हणजे किती? 12 पंच 60. मग 60 आणि ते 2 इंच एक्स्ट्रा आले, 60 आणि 2 येईल का लक्षात? ठीक आहे. आता नवीन मुलांची उंची मिळवल्यास नवीन मुलगा आला, 15 च्या ऐवजी किती झाले कॅन्डिडेट इथे? 16 झाले. सरासरी 5 फूट 1 इंच झाली, म्हणजे किती इंच? 5 फूट म्हणजे 12 पंचे 60, 60 आणि ते 1 इंच राहिला. किती इंच राहिला? 1 म्हणजे किती झाले? 61. सांगा बरं हे किती होते पहा. 15 दुने 30, 3 बाकी 15 सक 90, 90 आणि 3 ओके. सांगा 16 1 16, 1 बाकी 16 सक 96 आणि 1 97. ओके. यामधला फरक सांगा बरं. 976 वजा 930 बरोबर किती रे? 976 वजा 930 46. किती ठेवू? 46 हे कशात आहे उत्तर? इंचामध्ये. आपल्याला कशात पाहिजे पहा? इंच मध्ये दिलं, फूट आणि इंच मध्ये दिलं. मग 12 चौक 12 त्रिक 36, 12 त्रिक किती? 36. 36 म्हणजे किती फूट? 3 फूट. याच्यातून 36 वजा करा, किती राहते? 3 फूट 10 इंच. हे उत्तर असायला पाहिजे. येईल का लक्षात? चला लिहून घ्या. ठीक आहे, जायचं पुढे. एक ते 100 अंकाची सरासरी ही 1 ते 60 अंकाच्या सरासरीपेक्षा किती जास्त आहे, असा एक प्रश्न झाला. फक्त आकडे चेंज होते. ठीक आहे, पालक शिकाय. आता 1 ते 100 अंकाची पहिली सरासरी, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला किती? 2 वजा 1 अधिक 60 भागेला 2. यांची सरासरी त्यांची सरासरी, त्या दोघांमधला फरक पहा. त्यांनी म्हटलं कितीने जास्त आहे. कमी किंवा जास्त काढायचं असेल तर फरक काढावा लागेल आपल्याला. हे किती झाले? 100 किती? 1 भागेला 2 वजा हे किती झाले? 61 भागेला 2. आता पाया सारखा असल्यामुळे 2 असाच ठेवला मी. 101 मधून 61 गेले 40 राहिले. 40 ला 2 ने भागा, उत्तर किती असायला पाहिजे तुमचं? 20, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. येईल का लक्षात? लिहून घ्या. किती प्रश्न झाले एकूण? 20. आधी तर थांबून देऊ, बाकीचं उद्या. ठीक आहे, लिहून घ्या.